तुम्ही घरी कधी असा ट्राय केला आहे का? हॉटेलमध्ये मिळतो तसा मलाईदार काजू मसाला, तेही घरच्या साहित्यामध्ये. तर आज मी अशीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की ती सहज घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून बनली जाते. एकदम मलाईदार काजू मसाला, तेही हॉटेलसारखा, खायला खूप टेस्टी लागतो. कुठलाही स्पेशल मसाला न वापरता घरामध्ये असतील त्याच गोष्टीपासून आज आपण ही रेसिपी बनवलेली आहे. ही रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मला जर हॉटेलसारखा मलाईदार काजू मसाला घरी बनवायचा असेल ना, तर त्यापैकी स्टेप नंबर ही 1 आहे, ही खूप महत्त्वाची आहे. ही जर केली तर मलाईदार काजू मसाला घरी तुम्ही बनवू शकता. तर एका कढईमध्ये एक तांब्याभर पाणी घेतलं. थोडंसं गरम झालं की एक मोठ्या आकाराचा कांदा उभा मी चिरून पाण्यामध्ये टाकून दिला आणि जे काजू घेतले आहेत त्यापैकी थोडेसे काजू मी ह्याच्यामध्ये टाकून दिले. हाय फ्लेमवरती 2 मिनटं हे चांगले असे उकळवून घ्यायचे. 2 मिनटं चांगल्याला उकळी आली की गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आणि हा कांदा आणि काजू असंच पाण्यामध्ये 5 मिनटं ठेवून द्यायचा. तोपर्यंत इकडे आपण कांदा आणि टोमॅटो बारीक करून घ्यायचा. तर इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चांगले इथे बारीक करून घेतलेले आहेत. एकदम बारीक करून घ्यायचं. इथं मी पेस्ट वगैरे काय ह्याची केलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक कांदा टोमॅटो इथे झालेला आहे. त्यानंतर कांदा आणि काजू गरम पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत. पूर्णपणे पाणी ह्याचं निथळून घ्यायचं आणि थोडंसं हलकं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामधून एकदम स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कांदा आणि काजू मिक्सरला अशी मस्तपैकी पेस्ट तयार केली ना की काजू एकदम त्याचं ग्रेव्ही जी आहे ना ती खूप टेस्टी लागते. तर इथं आपली पेस्ट तयार करून झाली. त्यानंतर इथे मी कढईमध्ये 1 तास तेल घेतलेलं आहे. ह्याच तेलामध्ये काजूसुद्धा मी चांगले कुरकुरीत असे तळून घेणार आहे. तर उरलेले काजू जे आहे ते मीडियम फ्लेमवरती एकदम कुरकुरीत होईस्तोपर्यंत आणि हलका चॉकलेटी कलर येईस्तोपर्यंत तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे. म्हणजे ग्रेव्हीमध्ये जे काजू आपण खातो की नाही त्याला खूप छान टेस्ट येते आणि क्रंचीपणासुद्धा त्याला खूप येतो. तर मीडियम फ्लेमवरती चांगले हे असा कलर येईस्तोपर्यंत तळून घ्यायचे. ते काजू काढून एका प्लेटमध्ये घेतले मी. काजू काढून झाले की त्याच तेलामध्ये थोडेसे इथे मी जिरे घेतले, थोडीशी मोहरीची फोडणी दिलेली आहे. काही खडे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचे आहेत जेणेकरून हॉटेलसारखी त्या ग्रेव्हीला अशी टेस्ट येते. तर काळी मिरी घेतलेली आहे, लवंग, दालचिनी आणि थोडीशी तमालपत्र घेतलेलं आहे. तेलामध्ये थोडंसं 1 सेकंदापुरतं हे तळून घ्यायचं म्हणजे फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो. त्यानंतर कांदा टोमॅटो आपण बारीक करून घेतले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे. करायला काही जास्त वेळ लागत नाही. खूप सोपी रेसिपी आहे. घरामध्ये साहित्य असतं त्यापासून बनली जाते. तुम्हाला शेवटपर्यंत जर रेसिपी बघितली तर तुम्हालाही कळेल. त्यानंतर लसूण होता, आलं तर काही घरी नव्हतं म्हणून मी लसूण थोडासा ठेचून ह्याच्यामध्ये टाकून दिला आणि थोडंसं चवीनुसार मीठ कांदा टोमॅटोमध्ये टाकलं जेणेकरून हे पटकन भाजलं जाईल. कांदा टोमॅटो जर पटकन भाजून घ्यायचा असेल तर त्यासोबत मीठसुद्धा टाकायचं म्हणजे हे दोन्ही गोष्टी पटकन तेलामध्ये भाजल्या जातात. मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून दिलं. 2 मिनटं झाले की झाकण काढून घेतलं. कांदा टोमॅटो मस्तपैकी तेलामध्ये भाजला गेलेला आहे. तेलामध्ये कांदा टोमॅटो भाजून झाला की घरामध्ये असतील ते मसाले घ्यायचे. थोडीशी हळद घेतलेली आहे, थोडीशी धनेपूड घेतलेली आहे आणि थोडीशी जिरेपूड घेतलेली आहे. आणि त्यानंतर घरामध्ये मी भाजीसाठी जो तिखट वापरते ते तिखट इथे मी 2 चम्मच घेतलेले आहे. बस एवढेच मसाले मी वापरलेले आहेत. कुठलाही स्पेशल मसाला वापरलेला इथे मी नाही आहे. जे माझ्या घरामध्ये मी घरी बनवलेले मसाले असतात तेच मी इथे धनेपूड, जिरेपूड टाकलेली आहे. सगळे एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याला थोडंसं तेल सुटलं की मग आपल्याला बाकीची नेक्स्ट प्रोसिजर करायची आहे. मस्तपैकी याला तेल सुटलेलं आहे आणि कलरसुद्धा छान आला आहे. त्यानंतर काय करायचं आपण मिक्सरला मग अशी कांदा आणि काजूची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आता आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायची. ह्याच्यामध्ये टाकून दिली की थोडंसं मिक्सरचं भांडंसुद्धा धुवून घेतलं. काजू वापरलं ना त्याच्यामध्ये मग थोडंसं असं हलवून घ्यायचं मीडियमपेक्षा हाय फ्लेमवर. ते एकसारखं मिक्स झालं की त्यानंतर टोपणसुद्धा थोडंसं धुवून घेते. याला काजू लागलं आहे. काजू एकतर किती महाग आहेत ना. मग त्यानंतर आता काजू मसाला आपण बनवतो आहे. जर तुम्हाला करी बनवायची असेल तर थोडंसं पाणी जास्त वापरलं तरीसुद्धा चालेल. पण इथं मी मसाला वापरत आहे म्हणून मी थोडंसं पाण्याचा जास्त वापर केलेला नाही आहे इथे. तर अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि अशी मस्तपैकी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे. आता त्यानंतर काजू आपण तेलामध्ये तळून घेतले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. तर त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की हॉटेलसारखी जर मलाईदार काजू मसाला घरी बनवायचा असेल त्यापैकी एक स्टेप अशी सांगितली आणि ही दुसरी स्टेप. घरामध्ये दूध असतं त्याच्यामधली मी साई काढून घेतलेली आहे आणि त्यासोबत 1 चमचाभर दूधसुद्धा घेतलेलं आहे. ते व्यवस्थित मी फेटून घेतलं. ही साई अशी फेटून टाकल्यामुळे त्याला मलाईदार अशी टेस्टसुद्धा येते. त्यानंतर तिसरी स्टेप अशी आहे की कसुरी मेथी. काजू मसाला असो किंवा काजू करी असो त्याच्यामध्ये कसुरी मेथी ही टाकली ना की त्याला टेस्ट छान येते. तर ह्या 3 स्टेप तुम्ही जर फॉलो केल्या तर हॉटेलसारखी मलाईदार काजू मसाला तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.
थोडीशी कोथिंबीर वरून टाकून सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं आणि मीडियम फ्लेमवर त्याच्यावरती मी झाकण ठेवून देणार आहे 2 मिनटासाठी. 2 मिनटं मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून झालं की गॅस बंद करून घ्यायचं आणि झाकण ते तसंच ठेवायचं. ह्यासोबत खाण्यासाठी मी गव्हाच्या पिठाचे इथे नान बनवलेले आहेत. खायला खूप टेस्टी लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत मैद्याच्या पिठापेक्षा. तर इथं खाण्यासाठी आपलं हॉटेल स्टाईल मलाईदार काजू मसाला तयार झालेला आहे. गरमागरम खायला घ्यायचा. घरच्यांनासुद्धा खूप आवडेल. तुम्ही अशी रेसिपी नक्की घरच्यांना खाऊ घाला. घरचेसुद्धा तुमचं खूप कौतुक करतील. आता प्लेटमध्ये आता आपण हे काढून घेऊ. तुम्ही बघू शकता एक टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे. अगदी मलाईदार दिसत आहे. तेलामध्ये तळून घेतलेले काजूसुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. खाताना खूप क्रंची लागतात. तर अशी आहे आपली संपूर्ण रेसिपी, जी घरगुती साहित्यामध्ये तुम्ही हॉटेलसारखी मलाईदार काजू मसाला घरी बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.